जणांचे पोटं दुखतात आणि ते दुखू द्यायचे नसतील तर आपण जरा दमाने जाऊयात. त्याला नाविलाज आहे. 70-80 वर्ष आपण दम काढला, वर्ष 6 महिन्यानं काय फरक पडणार नाही. आपण टप्प्याटप्प्याने सगळे जाऊ आणि सगळे घालतो. आता मी 17 संस्थांच्या JR बद्दल सुद्धा परवा बोललो. शिवेंद्रराजे साहेबाला स्वतः फोन करून सांगितलं मी की त्यावेळेस राजेसाहेब तुम्ही जबाबदारी उचलली. मी विखे पाटील साहेबासुद्धा बोलतो. तर राजेसाहेबांनी मला एवढं सांगितलं की तुम्ही फक्त एक कॉल विखे पाटील साहेबाला करा. आम्ही ते सुद्धा उद्याच्या, म्हणजे मी परवा बोललो होतो, म्हणजे त्यांची काल बैठक होती, म्हणजे त्यावेळेस ते मला म्हणले होते की आम्ही उद्याच्या उपसमितीच्या बैठकीत हा विषय घेतोय. आणि मला अशी माहिती मिळाली की त्यांनी आयुक्तांना सांगितलं अहवाल मागून घ्यायचं. कारण मी कोल्हापूर गॅजेटसुद्धा सांगितलं त्यांना परवा सांगताना. कोल्हापूर गॅजेट पण त्याच्यामध्ये घ्या आणि पुणे आणि औंध आणि साताऱ्याचं याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातला अख्खा मराठा समाज, पश्चिम महाराष्ट्रातलं म्हणजे पूर्वीचं 17 संस्थांचा खूप काही भाग अर्ध्या कोकणापर्यंत होता. म्हणजे अर्ध्या कोकणापर्यंतसुद्धा मराठी आरक्षणात जाऊ शकते. माझं ते सुद्धा कंटिन्यू सुरू आहे. मी उपसमितीला हे पण सांगितलं की बऱ्याचशा योजना सारथीच्या कमी केल्या गेल्यात विनाकारण, काही नसताना का कमी केल्या त्याही घ्या. तर त्यांनी सांगितलं आता ते सुद्धा आम्ही, मला वाटतं आणखी 2-4 दिवसात ती बैठक लावावं लागली सारथीबद्दल आणि अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाबद्दल. कारण तिथंही निधी नाही आहे महामंडळाला. त्याच्यामुळे लोकांचे परतावे आहे ना, नुसते LY ओपन करून दिले, नुसतेच त्याला ॲक्सेप्ट करायला लागले, पण पाठीमागच्या पोरांचे सिव्हिल खराब व्हायला लागले ते हप्ते थकल्यामुळे. तेही विषय मी त्यांना पूर्ण सांगितला. तर त्यांनी सांगितलं आता पुन्हा एक बैठक घेऊन आम्ही ते सुद्धा मार्गी काढतो. मी त्यांना राज्य मंत्रिमंडळाची उपसमितीची बैठकसुद्धा एक मराठवाड्यात लावा, जेणेकरून आम्हाला आमचे मराठवाड्याचे प्रश्न मार्गी काढता येतील. तर त्यांनी